बॉक्स मध्ये सज्ज आहे तिथे विजयजी भोये. या मॅच मध्ये म्हणजे इथे आपण बघितले ना, जेव्हा घरचे संघ असतात ही खरी सुरुवात आहे. खरी सुरुवात असली मजा तर पुढच्या आठवड्यात येणार आहे, SPL मध्ये येणार आहे. चला मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल किरणचा. निलेश परेड ऑन स्ट्राइक वरती होते आणि निश्चितच चांगला फटका इनफिल्डच्या वरून वेळेस खेळला गेलाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावेनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतंय, ते म्हणजेच 2 या आकड्यावरती जय मंडळ स्पोर्ट खोलांडे आणि त्यांच्या समवेत वाघोबा स्पोर्ट तिवरी अशी लढत आपण पाहतोय. यावेळेस झालं रचलं होतं, राज त्या ठिकाणी होता आणि निश्चितच आपण पाहिलं तर शॉर्ट मिड ऑफला मात्र झेल पकडला गेलाय आणि समाप्त झालाय निलेश परेडचा खेळ आउट. तर एक मोठी बिग विकेट डाऊन झाले वाघोबा स्पोर्ट तिवरी संघाची. निलेश जो डाव्या हाताचा बॅटर होता, प्रमुख खेळाडू, त्याला मात्र डगआउटच्या दिशेने पाठवलं गेलं. म्हटलं जातं सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. या ठिकाणी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला होता निलेशनं, मग तू शॉर्ट मिडऑफला मात्र झेल पकडला गेला आणि पहिला धक्का मात्र बसलाय वाघोबा स्पोर्ट तिवरी टीमला. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय करण नायक आणि त्याला साथ देण्याकरता नॉन स्ट्राइक इन वरती सूरज माली. सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर फायर ब्रिगेड मॅन किरण माळीचं षटक आपण पाहतोय. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण किरणचं. आज आपण या ठिकाणी पाहिलं तर जय मंडळ स्पोर्ट कोलांडे एक वेगळ्या ऊर्जेनं नक्कीच पाहायला मिळते. या ठिकाणी बॉलिंग मध्ये देखील बदलाव केला आहे, कारण बॉलिंग अटॅक जर आपण पाहिला तर पॉवर प्लेचं पहिलं षटक सूरज माळीच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलंय, परंतु यावेळेस गेम प्लॅन काहीतरी वेगळं जरूर आखलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये चेंडूच्या हाताळणी. ओ हो 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 हो, यावेळेस राजकारण झाली आहे मिस्टेक. कदाचित या ठिकाणी जर हा चेंडू अडवला असता आणि वेगाने जर बॉल या ठिकाणी फेकला असता तर कदाचित आणखी विकेट डाऊन झाली असती, कारण डेंजर झोन मध्ये सापडला होता करण नायक. आता मात्र सूरज माली तिवरीच्या मैदानावरती काय तो त्याने कारनामा केला होता. 7 बॉल मध्ये 7 षटकार ठोकण्याचा तो खेळाडू सध्या ऑन स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतो सूरज माली. परंतु यावेळेस किरणच्या विरोधामध्ये खेळत असताना फटका फसला. मिस टाइम शॉट जरूर पाहायला मिळाला. आपण धावा पाहिल्या तर आपल्याला 5 धावा पाहायला मिळतात आणि एक फलंदाज देखील बाद केला. म्हटलं जातं ना, संघर्षाचा काल कधी संपत नसो, प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा प्रसंग आपण पाहिला तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु संघर्षानुसार
आता मात्र लक्ष द्यावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण म्हटलं गेले प्रयत्नानं सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. सूरज ऑन स्ट्राइक वरती. वाघोबा स्पोर्ट टिवरीचा एक प्रमुख बॅटर आहे. फुलटॉस डिलिव्हरी समोरच्या दिशेने 20 स्टेप मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. अक्षयला आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी, परंतु तो देखील बीट झाला. प्रवीण सुतारचा चांगला बॅकअप मिळाला गेला, परंतु त्या अगोदर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट गेल्या आणि दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 7च्या घरामध्ये. विशाल आहे नंबर 2चं षटक टाकण्याकरता विशाल कांबडी. फुलटॉस डिलिव्हरी यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रवीण सुतार आहे चेंडूच्या खाली, पकडतोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज सूरज माली या खेळाडूचा खेळ. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर बीमर साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. यस, फेअर डिलिव्हरी आहे. विनोद गायकवाड यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच प्रभाकर बळंगे. त्यावेळेस आल्या निश्चितच चांगला फटका खेळला गेलाय स्टेट ड्राईव्हचा, परंतु 2 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट होतील. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 9 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3. निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेले हे सातिवली गाव आपल्याला पाहायला मिळते आणि सातिवली गावामध्ये ही क्रिकेटची जत्रा पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर उडवलं प्रभाकरनं आणि सुरक्षित जागेवरती देखील लँड केलं. षटकार हा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार या ठिकाणी पेश केलाय. अगदी परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता, परंतु प्रभाकरने काय जबरदस्त हा शॉट या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. 6 धावेनं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती. ओ हो हो हो, फक्त चेंडू हलक्या हातानं त्या ठिकाणी लावायचा होता, परंतु नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न चुकला गेलाय विशाल कांबडेचा आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत. कदाचित सूरज माली बॅकअपला नसता तर 4 धावा मिळू शकल्या असत्या. जय मल्हार कोलांडे स्पोर्ट यावेळेस आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण झालंय शॉट मिडॉनला, परंतु चांगला बॅकअप मिळाला गेला किरण माळीच्या माध्यमातून. झाली दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धावफलक आपण पाहिलं तर
जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. जमला स्फोट कोलांडे म्हटलं तर आम्हाला नक्कीच आठवण होते ती म्हणजेच सागर माळी सरांची. चांगले समालोचक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील चांगलं समालोचन करण्यासाठी शिकलो आणि शिकतो देखील. निश्चितच त्यांना देखील शुभेच्छा असतील. दोन्ही षटकांचा खेळ मात्र एकीने संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 19. अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये बघूया अजून किती धावा मात्र बनवल्या जातील. कारण वाघवा स्पोर्ट टिवरी म्हटलं तर निश्चितच एक चांगला संघ आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये त्यांनी देखील अनेक पारितोषिक आपल्या नावावरती कोरली आहेत. परंतु या ठिकाणी आपण त्यांना पाहतोय बिरसा मुंडा चषक 2025 मध्ये या सातिवलीच्या मैदानावरती एक नव्या आशेनं नव्या ऊर्जेनं मात्र त्यांचा संघ या ठिकाणी दाखल झालाय. सध्या तरी 2 ओव्हरमध्ये त्यांनी बनवल्या आहेत. कोल्हांडे टीमच्या विरुद्धामध्ये 19 धावा, अजून सुद्धा 12 चेंडू त्यांच्याकडे शिल्लक आहेत आणि तिसरं षटक टाकण्याकरिता रुपेश कोठावले. यावेळेस रुपेशच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. विशाल कांबळे अगदी वेगाने येतोय, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव ही मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 20 आकड्यावरती. स्वप्न पूर्ण करण्याचे एकच औषध आहे, ते म्हणजे कष्ट. या ठिकाणी कष्ट करताना दिसते टीम बॅटिंग करणारी. यावेळेस पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रुपेश कोटावळे स्वतःच्या पालोत्रमध्ये चेंडूला अडवतोय आणि हा चेंडू देखील असणार आहे डॉट. प्रभाकरनं चांगला खेळ केलाय. त्याच्या बॅटमन आपण पाहिलं तर 12 धावा आतापर्यंत आलेत. यावेळेस अगदी बुंद्यामध्ये हा चेंडू हाताळला होता. परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता रुपेशनं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेत. दोन्ही टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 22. थेंबे थेंबे तले साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं. शाळेमध्ये असताना एका गुणाला आणि राजकारणाचा जर विषय घेतला तर एका मताला आणि क्रिकेट खेळत असताना मात्र एका धावेला खूप काही महत्त्व आहे मित्रांनो. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र पुन्हा एकदा डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. बॉलच्या मिनिटमध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर एखादा मोठा फटका खेळायचा असेल तर बॉलच्या रेषेमध्ये येऊन तुमचं शॉट सिलेक्शन आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या दिशेनं खेळायचं आहे हे देखील खूप गरजेचं आहे या ठिकाणी. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या इष्टीवरती टाकला होता, पंच सहमत नाही आहेत. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे 23 धावा. षटकातील पुढचा बॉल फुलटो आत डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 20 मध्ये हा फटका खेळला गेलाय. एकदा वेगाने पूर्ण गेल्या चुकीचे फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम या ठिकाणी पाहायला जरूर मिळतोय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र प्रभाकर बलंगे या ठिकाणी आउट झालाय, परंतु आउट होण्या अगोदर त्यांनी धावा देखील चांगल्या बनवल्यात आपल्या टीमसाठी. जयेश वर्गणा येतोय मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. रुपेश कोठावलेच्या खात्यातील हा पुढचा बॉल. हो यावेळेस करण नाईक ऑन स्ट्राईक वरती होते. पुलटॉस बॉल एक मेजवानी होती, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. परंतु चेंडू आपण पाहिला तर डाव्या स्टेजच्या बाहेर जाताना जरूर पाहायला मिळाला. वाईट बॉल. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्हचा फटका होता. त्या ठिकाणी आपण पाहिले तर
अविनाश गिराणे होते. एक सिंगल धाव मात्र येईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा देखील या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. 9च्या सरासरीनं 27 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र कोलांडे गावचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये सूरज माली इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होतोय. आज गेम प्लॅनिंग काहीतरी वेगळी जरूर पाहायला मिळाली, कारण सूरज माली सातत्याने पहिलं षटक टाकत असतो, परंतु ह्या मॅच मध्ये काहीतरी रणनीती वेगळी आखली गेली आहे. पहिलं षटक टाकणारा गोलंदाज ज्यावेळेस शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय, मला तर वाटतंय जयेश वर्गणा याच्या बॅटिंग साठी ती गोलंदाजी ठेवली असावी, की मग करण नाईक साठी ती गोलंदाजी ठेवली असावी सूरज माळीची. असं काही वेगळं गेम प्लॅनिंग जरूर आखलंय या ठिकाणी. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, परफेक्ट यॉर्कर, बाउन्सर असे अनेक चेंडूचे टप्पे त्याच्याकडे आहेत. यावेळेस पहिलाच बॉल या ठिकाणी पाहिला तर करण नाईकच्या विरोधामध्ये, परंतु करणनं चांगला तो फटका एक्झिक्यूट केला होता. शॉट मिडॉन वन चेंडू मात्र डीप कडे रवाना झाला होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं किरण माळी होते. किरणच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धाव मात्र जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. म्हटलं जातं प्रयत्न ही आयुष्यातील अशी पायरी आहे ना, जिच्या पुढे नशीब सुद्धा हार मानतो. बघूया आता मात्र या ठिकाणी काय घडेल, काय बिघडेल, कोण प्रयत्न करेल या मॅच मध्ये. जयेश वर्गना ऑन स्ट्राइक वरती होता. बॅट तर अगदी वेगाने फिरवली होती, परंतु सूरज माली देखील कच्चा खेळाडू नाहीये. त्याने देखील अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. बॅटरचं फुटवर ओळखलं, त्याला अनुसरून अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये जयेश वर्गना नावाचा हा सिग्नेचर शॉट. लॉंग ऑनच्या वरून चेंडू सीमा रेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सूरज मालीच्या विरोधामध्ये जयेश वर्गनाने ठोकला या ठिकाणी हा षटकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हॅप ट्रॅकर बॉल होता. धीम्या गतीने हा बॉल डिलिव्हर केला होता, परंतु काय जबरदस्त वापसी. हा आहे सूरज, मागे त्याचा उल्लेख केला होता. त्याच्याकडे अनेक प्रकारचे बॉल आहेत. अगोदरचा बॉल आपण पाहिला ओव्हर पिच जरूर होता, त्याच्यावरती षटकार आला. यावेळेस हा वेगवान बॉल. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत फायर ब्रिगेड मॅन किरण माली त्या ठिकाणी. ओ हो हो हो, 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण झालेत. चेंडूची फेकी थोडीशी चुकीची जरूर आली होती. परफेक्ट थ्रो जर या ठिकाणी आला असता तर कदाचित परतावं लागलं असतं करण नाईकला, परंतु 2 धावा या ठिकाणी येतात. 2 टीमची धावसंख्या झाली आहे 36 धावा. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर शेवटचा बॉल एक शिल्लक आहे. ऑन स्ट्राइक वरती जयेश वर्गना. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. चेंडू अँड बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. शेवटच्या षटकाची समाप्ती देखील डॉट बॉलने झाली आहे. 36 धावा धावफलकात लागल्यात आणि लक्ष असणार आहे 37 धावांचं. 37 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो 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 हॅलो
तर आपण पाहणार आहे की काही क्षणानंतर विद्युत पुरवठा खंडित होणार आहे, त्यामुळेच एक टेक्निकल इश्यू इथे येऊ शकतोय. त्यामुळेच मग लाईव्ह चालू राहणार आहे, फक्त समालोचन हे मात्र बंद राहील, हे लक्षात असू द्या. कारण की टेक्निकल प्रॉब्लेम मात्र इथे उपस्थित झाल्यामुळे आणि विद्युत पुरवठा मात्र मग खंडित होणार आहे. मग आपण जे लाईव्ह टेलिकास्ट आहे ते तर नक्कीच ऑनच राहणार आहे, कारण की त्याच्यासाठी आम्ही इन्व्हर्टरची नक्कीच सुविधा केली आहे. तर सध्या आपण जाऊया की मॅचच्या दिशेनं. जयमला स्पोर्ट्स कोलांडे संघाचा विचार करायचा झाला तर मग ओपनिंगची जोडी याच्याकडे आपण पाहिलं प्रवीण सुतार आणि किरण माळी ही जोडी आपण पाहतोय. फायर फायटर म्हणजे किरण माळी ज्याला आपण अग्निशमन दलामध्ये कार्यरत असताना आपण पाहतोय. त्यांच्या समवेत आपण बघितलं तर मग अविनाश गिराणे या खेळाडूंना सुद्धा कोण विसरेल. अविनाश गिराणे एक ग्रेट बॅट्समॅन आपण पाहिले. या टीमचे फास्टेस्ट हाफ सेंचुरी करण्याचा विक्रम त्यांच्या नावे अजून सुद्धा आठवते मला. 11 चेंडू 50 धावा म्हणजे 53 धावा त्याने ठोकल्या गेल्या होत्या. सभापती चषक म्हणजे जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडेचा मैदान होतं आणि क्विकेस्ट 50 म्हणजे लगावण्याचा पराक्रम त्यांनी देखील केला होता. सध्या आपण पाहिलं तर मग किरण माळी स्ट्राईक एंडकडे असतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर रोहित नावाचे गोलंदाज पॉवर प्ले स्पेशालिटी गोलंदाज म्हणून वापरले जात आहेत. तेच तर्रार गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. देखील किरणच्या समोर सामना आहे, आमना सामना. शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिल्या चेंडू सरळ बॅटने चांगला ड्राईव्ह किरण माळीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विश्लेषण करायचं झालं आपण तर मग किरणचा अनेक स्पर्धा आपण पाहिलं तर त्यांनी देखील खेळल्या गेल्यात. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग एक काळ असा जयमला स्पोर्ट्स कोलांडे संघाच्या नावात देखील राहिला आहे, कारण की मग अनेक मोठमोठ्या संघानं नमवण्याची किमया त्या संघाने देखील केली आहे. परंतु कालांतराने थोडासा बदल होत असताना पाहायला मी याला थोडंसं क्रिकेटपासून लांब राहिले, परंतु क्रिकेट खेळणं मात्र सोडलं नाही आहे. तो क्रिकेट मात्र ते ऑन आहे आणि चांगलं क्रिकेट खेळताना देखील पाहायला मिळाले. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो मात्र व्यवस्थित कन्वर्ट झाला नाही आहे. स्विच हिट याला म्हणतात. लेग बायचा इशारा मात्र मिळतोय. अगदी ज्याप्रमाणे आपण विचार करायचा झाला ना तर मग पहिला चेंडू फेस करत असताना थोडासा आक्रमक विचार होता त्यांचा, कारण की जे फील्ड पोझिशन आपण बघितलं बंधन आहे ना, त्या बंधनाचा फायदा